जय गुरु. जय गुरु जय सर. गुरु. जय गुरु. हा, सुरू करायचं आहे पण. ऐकू येत आहे का हो सर, माझं? आलेत का पण सगळे? नाही, कमी आहेत लोक अजून. तर उद्या आणि परवा मी बाहेर जाते तर मी नाहीये. अच्छा. हॅलो. मला वाटतं धनश्रीताई पण नसतील. अच्छा. हा. हा, करायचं सुरू आपण. हो सर. हो सर. ठीक आहे. तर आपण 15वा पाठ घेत होतो सुभाषितानी. बरोबर. तर त्यातले मला वाटतं हे 9 श्लोक झाले होते ना आपले, 9 सुभाषितही पहिली. हो सर, मी पहिल्याला नव्हते, जरा सांगाल का परत? 9वा चालू होता ऍक्च्युली. हो, 9वा अच्छा. चालू होता. पण हे तर 9वा तर आपला झालेला आहे ना. हो, आधी हा, झालेला पण आहे. ते सांगत होते अर्थ त्याचा. अच्छा. कोण सांगत होता अर्थ? ते जेंट्स मीच कोण, सांगत मला होतो नाव नाही. ऍक्च्युली. राजेश राजेश का? मीच सांगत होतो. राजेश, हा हा हा. हा. बोला. तर अपूर्व कःपि कोश कोशः अयं विद्यते तव भारती हम्म. व्ययतो वृद्धिम आयाति क्षमम आयाति संचयात. क्षयम. हा, क्षयम. ओके. हो ना. तर भारती म्हणजे संबोधन आहे. हो. सरस्वतीला असेल, सरस्वतीला संबोधन आहे हे भारती. हम्म. तव अयम कोशः अपि कः अपूर्वः विद्यते म्हणजे हे भारती, हे सरस्वती, हम्म. तुझा कोश म्हणजे तुझा खजिना. नाही, हम्म. हा खजिना अयम आहे. हा खजिना सुद्धा किती अपूर्व आहे. आहे. विद्यते म्हणजे हम्म. आहे. हा. नंतर बरोबर. व्ययती वृद्धिम म्हणजे तो खर्च केल्याने वाढतो. हम्म. आणि संचयात आयाती क्षयम आणि हम्म. संचय केला तर तो घटतो. हम्म. बरोबर. व्यवतः वृद्धिम आयाति. हा. क्षयम ओके. आयाति संचयात. ओके, व्यवतः वाढतो म्हणजे तो. खर्चाने तो त्याची वृद्धी मायती, तो वृद्धी आणतो. हम्म, आणि हम्म. संचयाने तो संचयापासून त्याचा क्षय होतो, म्हणजे संचय केल्याने त्याचा क्षय होतो. क्षय होतो. हं. अं, ठीक आहे. यात मी ना एक आत्ता मला आठवलं, देवीने काहीतरी 2 प्रश्न ग्रुपवरती विचारले आहेत. देवी आहे का? हो सर. हा. तर तिने पहिला प्रश्न विचारला होता, उत्तरतः म्हणजे काय? हं. हम्म. बरोबर. पंचमी उत्तर. रूप, उत्तरेपासून. नाही, उत्तरतः म्हणजे पंचमी नाहीये. हा. ते तहसील रूप आहे ना. नाही, आता तिचा प्रश्नाला मला उत्तर देऊ द्या ना. हा. तर हा, सांगा सर. हा. तर देवी असं आहे की हा. असे जे काही काही संस्कृतमध्ये ना तद्धित हा. रूप असतात. तद्धित म्हणजे त पासून जे प्रत्यय लागतात. जसं श्री, श्रीमत. ह. हे झालं एक तद्धित रूप आहे, श्रीमत, श्रीचं. मत. ह. तसंच ना हा. एक म्हणजे तहसील म्हणजे तहा. आपण तहाच लक्षात घेऊया. तहा कुठल्याही हा. शब्दाला तहा हे लागलं ना. का? बाकीच्यांनी म्यूट करा हा सगळ्यांनी. बोलत नाही. तर जे
तहा हे लागलं ना की त्याचा अर्थ पासून असा होतो, पंचमी सारखा होतो, पण ती पंचमी नाहीये विभक्ती, पंचमी सारखा अच्छा. होतो. हम्म. आता उत्तरतः, उत्तरतः म्हणजे काय? उत्तरेकडून. हा हा खडू खडू. ओके. हा हा हा. पण कधी कधी ना याचा अर्थ उत्तरेकडे असा पण होतो. हा त्यामुळे थोडं कन्फ्युजन आहे, पण जनरली 90% जेव्हा तहा प्रत्यय लागतो, ग्रामतः म्हणजे गावाकडून. हा आता इथं व्ययतः, हा ते मला एकदम आठवण्याचं कारण असं की व्ययतः वृद्धिमायाती. व्ययतः म्हणजे काय? व्ययापासून. व्ययापासून म्हणजे खर्च केल्याने असं, म्हणजे व्ययापासून त्याची वृद्धी होते. व्यय म्हणजे खर्च, तर खर्चापासून त्याची वृद्धी होते. तर इथं व्यवतः हा जो शब्द आहे ना, हे सुद्धा ते तद्धित रूप आहे. तर तहा म्हणजे काय? तर कुठल्याही गोष्टीला तहा हे लागलं की त्याचं दक्षिणतः म्हणजे उजवीकडून किंवा दक्षिणेकडून. संस्कृतमध्ये दक्षिण या शब्दाचे दोन्ही होतात. उजवीकडची बाजूला पण आपण दक्षिण म्हणतो किंवा दक्षिण दिशेला पण दक्षिण म्हणतो. तर बहुतेक सगळ्या ज्या नद्या आहेत तर त्या उत्तरतः, उत्तरतः म्हणजे उत्तरेकडून वाहतात. कारण का? हिमालय वरती आहे ना, सगळ्या खाली येतात म्हणून, नाही का, आपल्या हम्म, भारतातल्या. हम्म. हम्म. तसं अच्छा. जसं हा तर उत्तरतः म्हणजे उत्तरेकडून असं. ते वाक्य मला कडून. माहिती नाही काय आहे ते, पण जनरल उत्तरतःचा अर्थ आहे उत्तरेपासून किंवा उत्तरेकडून असं. कडून. हम्म. ओके सर. आता थँक्यू. हा आता दुसरं उत्तरतः याचा आता या गंगा या संदर्भात उत्तरतः म्हणजे उत्तरेकडून असा होईल अर्थ. पण याचा अर्थ उत्तरतः म्हणजे नंतर असा पण होतो, ज्याला आपण म्हणतो ना उत्तर. म्हणजे याचा शब्द अर्थ दुसरा हा पण होतो की याच्या नंतर काय झालं, म्हणजे उत्तरेला काय झालं म्हणजे नेक्स्ट. तर उत्तरतः म्हणजे नेक्स्ट असा पण त्याचा अर्थ होतो, यानंतर असं. तर आता तो अच्छा. नक्की हा तर नक्की ते वाक्य काय आहे त्यानुसार त्याचा अर्थ वाक्य होईल. सांगू का सर? सर हा वाक्य सांग. सांगू का तुम्हाला? हा सांगा. भारतवर्षस्य भारतवर्षस्य उत्तरतः हिमालयो नाम अतितुङ्गः पर्वतः विद्यते. उत्तरता म्हणजे इथे मात्र उत्तरता म्हणजे उत्तर दिशेला असा अर्थ होईल त्याचा, हा, उत्तरेकडे असा उत्तर. अर्थ होईल. जसं मी म्हटलं ना, कधी कधी त्याचा अर्थ कडे असा पण होतो, उत्तरेकडे. पण जर असा सिक्वेन्स असा असेल तर ते उत्तरेपासून असा अर्थ होतो. जनरली 80% वेळा तहा तद्धित प्रत्ययाचा अर्थ उत्तरेकडून असा होतो, पण कधी कधी उत्तरेकडे असा पण अर्थ होतो. तर इथं त्याचा अर्थ उत्तरेकडे असा आहे. मग उत्तरेला पण म्हणू शकतो का आपण? उत्तरेला नाही पण नाही म्हणू असं शकतो. हा, नाही नाही का? नाही, ऐका तुम्ही ते ना, शक्यतो कडे, कडे हा शब्द तुम्ही ठेवा, कडे किंवा कडून, म्हणजे अच्छा. मग तुमचा गोंधळ नाही ओके. होणार. हा. ग्रामतः म्हणजे भारतवर्ष म्हणजे गावाकडून. भारताच्या उत्तरेकडे. हा. हं? दक्षिणतः म्हणजे दक्षिणेकडे किंवा दक्षिणेकडून. हं? बर. ते आपण उगीच ते ला प्रत्यय मग तो द्वितीय किंवा चतुर्थीमध्ये जाऊ, तसं जाऊ नका तुम्ही. चालेल. हं. चालेल. आणि दुसरा काय डाऊट होता एक तुझा, देवी? आणि एक वाक्य आहे. अतितुंगे शृंगे. हिमालयस्य यत्र तत्र गंगायाः तटे तीर्थस्थानानि सन्ति. तर शृंगे म्हणजे काय? शृंग म्हणजे शिंग किंवा शिखर. शिखरावर. शिखर. हा. शिखरावर ना? हो. शृंग म्हणजे शृंग या शब्दापासूनच शिंग हा मराठीत शब्द तयार झाला. हं? हा. हा. तर ठीक आहे शिंग सर. पण होतं, पण आता हिमालयाला काही शिंग नसतात ना, म्हणजे त्याला शिखर म्हणायचं आपण असं. शिखर. हा, हा. हिमालयस्य शृंगे म्हणजे हिमालयाच्या शिखरावर. हा, पर्वत शृंग म्हणजे पर्वत शिखर असं. हं? हम्म. ठीक आहे. ओके सर. थँक्यू. हा. हा, ठीक आहे. आता 10वा श्लोक. पुढचं One वाक्य. more sentence, no? Actually, मी the वाचू का second सर? sentence of the second last sentence of that chapter lesson, नो नो नो, वी आर इन टू Vidadati. सुभाषित.
No, 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 no. We no, are not that into that lesson. Okay, we are only discussing Subhashita. That was just a no, but diversion. that day we had a doubt at that also. Okay, Rama, but then nobody posted that doubt in this group. Okay, so you drop that doubt and we'll discuss it tomorrow. Okay, I had told very clearly that डावात whatever डावात doubts you श्लोक had, एक मिनिट जे तुमचे डाऊट्स असतील ना त्या प्रश्नावर त्या धड्यातले ते सगळ्यांनी ग्रुपवरती टाका मग तेवढे आपण डिस्कस करू. आज जसे देवीनी 2 डाऊट टाकले ते आपण डिस्कस केले. हं? ओके, तर ठीक आहे. आता आपलं हे पुढचं वाचू का? पुढचं दुसरं कोणी वाचेल? 10वा श्लोक कोण वाचेल? त्यांनी मी वाचू का मी सर? वाचू आतापर्यंत सर? रवींद्रना वाचू दे. हा, वाचा. कोण कोण वाचतंय? रवींद्र की अविनाश? कोण वाचतंय? मी वाचतो सर. अविनाश. हा, वाचा वाचा. हा. द्राक्षा म्लानमुखी जाता जाता हम्म, शर्करा चाश्मतां गता हम्म, सुभाषित रसम दृष्ट्वा सुधा हम्म, भीता रसम गता. हम्म. म्हणजे द्राक्षा सुभाषित रस दृष्ट्वा प्रत्यय लागलेला आहे. सुभाषित रस बघून द्राक्षाचा चेहरा सुद्धा पडला. हम्म, शर्करा अश्म म्हणजे दगड खडे हम्म, हम्म, साखरेचे खडे झाले. हम्म. आणि सुधा म्हणजे अमृत अमृत पळून गेले. पळून गेले. असं मी प्रयत्न केला. सुभाषित बरोबर. चुक नाही नाही, बरोबर आहे. बराचसा अर्थ बरोबर आहे. पण थोडं अजून मी जरा त्याचं हे सांगतो, डिटेलमध्ये सांगतो. हा, सुभाषित रसम दृष्ट्वा. हा जो हे जे सुभाषित आहे, तर हे सुभाषिताची थोरवी किंवा महती सांगणारं सुभाषित. की सुभाषितांचं महात्म्य कसं आहे, तर सुभाषितांचा रस, हा म्हणजे रस बघून, दृष्ट्वा म्हणजे बघून, द्राक्षामलानमुखी जाता, म्हणजे द्राक्ष जी असतात ती काळसर निळसर पडली किंवा त्यांचा चेहरा पडला किंवा त्याच्या मनुका झाल्या. आपण किसमिस म्हणतो, मनुका किसमिस. द्राक्ष आक्रसून गेली, म्लान झाली म्हणजे किसमिस झाले त्यांचे, सुकडून गेली. शर्करा च अश्मताम गता. शर्करा अश्मताम गता. आणि साखरेचे दगड झाले म्हणजे खडी साखर झाली साखरेची. सुभाषित रसम दृष्ट्वा म्हणजे हे कशाने झालं, तर सुभाषिताचा रस बघून, म्हणजे इतकं ओघवत असं सुभाषित आणि त्याचा रस बघून. आणि सुधा भीता रसम गता. सुधा म्हणजे अमृत. तर अमृत सुद्धा, अमृताचं दुसरं नाव आहे सुधा. तर सुधा भीता, अमृत सुद्धा भिवून. भीता म्हणजे धातू साधित आहे. भी भी म्हणजे घाबरणे. भीता म्हणजे घाबरलेली सुधा म्हणजे घाबरलेलं अमृत. पण हे सुधा हे अमृत, अर्थ अमृतच आहे, पण ते स्त्रीलिंगी आहे. सुधा. तर सुधा भीता म्हणजे सुधा सुद्धा घाबरली म्हणजे अमृत सुद्धा घाबरलं. आणि रसमगता, रसमगता म्हणजे ते रसामध्ये गेलं, म्हणजे ज्याला आपण मराठीत ज्याला सुधारस म्हणतात ना. हा, तर हा, तर तो रसामध्ये गेला म्हणजे ते अमृत सुद्धा रसामध्ये गेलं. म्हणजे अं, मला लहानपणी आठवतं, सगळ्यात सोपं पक्वान्न म्हणजे सुधारस असायचा नाही का. तर ते होय. फक्त साखरेचा पाक आणि त्याच्यावर लिंबाच्या लिंबू. रसाचं असं. हा, असं. तर लिंबाच्या तो, रसाचं. हो. हा, पण त्या म्हणजे चवीला एकदम सुंदर लागायचं म्हणून त्याला सुधारस. हल्ली कोणाकडे सुधारस कोणी करत असतील की नाही मला माहिती नाही, पण हल्लीच्या युगामध्ये. पण तेव्हा पूर्वी झटपट पक्वान्न असायचं ते. तर तर त्याचं मिरजेला ना ते हा, करतात सर अजूनही. मिरजेला ना लग्नांमध्ये करतात. करतात का? अच्छा. हा, तर सुधा सर भीता रसमगता सुधारस म्हणजे का मतलब क्या? सुधारस मतलब क्या है ना, एक ऐसा महाराष्ट्र में एक ऐसा झटपट पकवान है, मीन्स विच कैन बी क्विक रेसिपी, स्वीट. हाँ, वो क्या करते हैं, कोणी सांगेल का तिला कसं बनवतात ते हो, स्त्रियांपैकी? एक्चुअली वो सांगते मी. शुगर का चाशनी बनाते हैं। चाशनी में नींबू का रस डाल के उसमें कोई भी फ्रूट डालते हैं, एप्पल या बनाना कुछ भी, छोटे छोटे त्या नि टुकड़े करके।
पण आम्ही आम्ही तर सुधारस. नुसतं रसात करायचो हाँ सुधारस, नहीं नहीं फळं ते वगैरे पण काहीच नाही, टाकायचं फक्त शक्कर का पाक नुसतं होता है। लिंबाचा रस. हाँ, शक्कर का पाक होता है ज्योति, और रसूल उसमें नींबू। नींबू ठीक का है। रस रहता है, बस टेस्ट के लिए, दैट्स इट। चाशनी, अच्छा अच्छा। शक्कर की चाशनी करते हैं और उसमें नींबू का रस डालते हैं उसमें। बस हो गया अच्छा बस एकदम। दैट इज कॉल्ड सुधारस। अच्छा उसका अच्छा। हाँ। हाँ, हमें तो ध्यान है कि जब हम लोग छोटे थे तो हमारी मम्मी बनाती थी तो वही चाशनी और नींबू का रस, वही जो मतलब हमारे लिए गर्मियों करेक्ट। का जो अमृत होता था वो यही होता था, घर वही में वही बनाया हुआ ना। सुधारस है। जी जी जी, वो उसका नाम ही वही हम है। कभी कभी चपाती के साथ भी खाते हैं छोटे अरे बच्चे। वाह, अरे वाह। हाँ। हाँ, तो पहले पुराने जमाने में वो और जाम तिखट। जाम वगैरह नहीं रहता था ना, तो यही जाम जैसा वापर होता था इसका। ठीक आहे। हा, तर याचं ना, या सुभाषिताचं दुसरं व्हेरिएशन असं आहे, सुधा भीता दिवंगता असं पण आहे सुभाषित. इनफॅक्ट ते जास्त प्रसिद्ध आहे. दिवंगता म्हणजे अमृत घाबरून, दिवम म्हणजे देवलोकाला गेलं असं, असं पण म्हटलंय. स्वर्गात गेलं म्हणून आहे है ना. स्वर्गात गेलं असं. हा, दिवम म्हणजे देवलोकात किंवा स्वर्गात. हं. तर असा याचा म्हणजे सुभाषिताची किती थोरवी आहे, की सुभाषित आणि ज्याला सुभाषित म्हणजे काव्य रस म्हणता येईल त्याला. हा, तर असं. आपण इथे असं. रसचा अर्थ गोडवा असा घेतला तर मग हा सुभाषितांचा गोडवा बघून द्राक्षे सुकून गेली, साखर दगड झाली, अमृत सुद्धा भिवून तिचा गोडवा गेला असं म्हणता येईल का? नाही, पण नुसता गोडवा गेला म्हणजे कुठे गेला असं आहे ना. तर काहीतरी त्याचं व्हायला पाहिजे ना. हो, दिवंगत नाही झालं. का. तर ते म्हणजे याचा अर्थ दुसरा असा होईल, रसंगता म्हणजे रसातळाला गेलं, रसातळ म्हणजे पाताळात असा. पण ते नाही, तर मग त्याचं दुसरं व्हेरिएशन आहे दिवंगता म्हणजे स्वर्गाला गेलं असं. पण इथं सुधाभिता रसंगता म्हणजे दुसऱ्या याचं व्हेरिएशन अर्थ असा, जिथं रसम होतं तिथं, की अमृताचा सुधा रस झाला असं. हा, तसं म्हणता येईल. हा, ठीक आहे. पुढचा श्लोक वाचा, 11वा सुभाषित कोण वाचा. झालेलं आहे ते. मी हो झाले. वाचू. हा वाचा. झालेले आहेत प्रारंभ की ह्याच्यामध्ये बरोबर बरोबर. हो, पण तरी एकदा रिव्हिजन करू आपण. प्रवेश. चालेल. न चोरहार्यं न च राजहार्यं न भ्रातृभाज्यं न च भारकारी हम्म. व्यय व्यये कृते वर्धते एव नित्यं विद्याधनं सर्वधनप्रधानम. म्हणजे बर. जो चोरू शकत नाही आणि हम्म. राजा पण त्याचं हरण करू शकत नाही हा आणि दोन भावांमध्ये विभाजू शकत नाही. हा तर खर्च केला तर वाढते अशी हा विद्या सर्वांना सर्व प्रधान म्हणजे काय, सर्वांना श्रेष्ठ, सर्वांमध्ये सर्वात श्रेष्ठ, हम्म. सर्व सर्व म्हणजे धनामध्ये धनांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ, श्रेष्ठ सगळ्यात धन आहे. सगळ्यांमध्ये सर्व प्रधानांमध्ये सर्वेषु सर्व श्रेष्ठम. धनांमध्ये श्रेष्ठ धन आहे. हा, हा. सर्व धनांमध्ये श्रेष्ठ असं. श्रेष्ठ धन आहे. हम्म. तर भारकारी म्हणजे काय. भारकारी म्हणजे भार करणारी, म्हणजे वजन करणारी असं. हम्म. बोजा बोजा होणारी असं. ओके. हा. हेवी असं. हे तिचं कधी वजन होत नाही. ती चोरांकडून तिचं हरण होत नाही. राजाकडूनही तिचं कधी हरण होत नाही. भावांकडून त्याचं भाजन किंवा विभाजन होत नाही. तुकडे पडत होत नाहीत. नाही. नच भारकारी म्हणजे तिचा कधी बोजा पण होत नाही, किंवा आता बाकी संपत्ती असेल तर सोनं नाणं जरी म्हटलं तरी तुमच्याकडे एका लिमिटच्या बाहेर झालं की त्या वजनात तेही ओझच असतं ना, इकडून तिकडे न्यायचं म्हणजे असं. तसं विद्येचं कधी होत नाही. व्यये कृते वर्धते एव नित्यम. व्यय केल्याने, कृते म्हणजे केल्याने, वर्धत एव नित्यम, ती नित्य वाढतच राहते. ह, असं विद्याधन हे सगळ्या धनांमध्ये प्रधान धन आहे, मुख्य धन आहे. ठीक आहे. पुढचं 12वं हे पण झालेलं आहे मला वाटतं. नाही सर. नाही का. बरं, वाचा कोणी, दुसरे कोणी वाचा. नहीं हुआ ऐसा, बरोबर. नारियल वाले लेसन में हुआ था, ये सबसे लास्ट में था ये. हाँ, बराबर, यही अभी वाचू हुआ का है. सर मी? हाँ वाचा. नारिकेल समाकाराः दृश्यन्ते हि सुहृत् जनाः
अन्ने बदरी का कारः बहिरेवः बहिरेव मनोहरा हं. नारिकेल सम आकाराः म्हणजे नारळासारखे सज्जन लोक असतात आकाराचे. व हा. 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 नारळाच्या हा. आकाराचे सज्जन लोक दिसतात हं. आणि बोराच्या फळासारखे दुसरे लोक असतात अन्य मनोहर म्हणजे सुंदर असतात म्हणजे दिसायला सुंदर असतात पण नारळ जसं दिसायला जरी कठीण असलं तर आतून चांगलं असतं सज्जन हं. आणि हं. बोर दिसायला जरी चांगलं असलं तर आतून वाईट असतं असा अर्थ आहे हा, का? बरोबर. म्हणजे नारळाचं हम्म. कसं असतं, वरून खूप कडक आणि हार्ड असतो, कठीण असतो, पण आत त्याच्या खूप पाणी आणि सगळा गोडवा असतो, खोबरं गोडवा वगैरे सगळं असं. सुहृद जना, सुहृद म्हणजे सहृदयी लोक असे असतात. आणि अन्य जे सहृदयी नाहीत ते, किंवा दुर्जन लोक कसे असतात, तर बोरासारखे. बोराचं कसं असतं, वरून एकदम असं छान रंगबिंग छान असतो, दिसतो, साल एकदम त्याची मऊ पण असते. हा. पण ती सालीमध्ये काही गरच नसतो. बहुतेक जी गावठी बोरं असतात त्याच्यात तुम्हाला माहिती आहे ना, की गर खूप कमी असतो. एक स्किन असते आणि लगेच बी असते, बाकी काहीच नसतं त्याच्यात. गर काहीच नसतं तसं. बाहेरून छान मऊ वाटतात, पण शेवटी त्याला काही गर नसतोच, नाही का? असं असं. ठीक आहे. अं, 13वा श्लोक कोण वाचेल? तो सुभाषित. याच्यावरनं तुलसीदासांनी एक दोहा पण रचले. दोहा नाही, रामचरित मानस मध्येच त्यांनी याच एक हे केलेलं आहे, या सुभाषिताचं. सांगा कोणी, हे वाचा कोणीतरी. वाचू का? हा, सुशाताई वाचू दे. हा. हा. सज्जनस्य हृदयं नवनीतं यद् वदन्ति कवयः तदलोकम्. तव लोकम. तव इथे तव आहे का? हो. इथे नाही सर, तदलीकम लिहिलंय. तदलीकम. तद अलिकम, बरोबर. तद अलिकम, अलिकमच पाहिजे, अवलोकम नको. तद तद अलिकम. अलिकम. हा, बरोबर. अलिकम. हा, अलिकम. हा. अन्यदेह अन्यदेह विलसति परितापान. बरोबर आहे का? हा. परितापात. परितापात. हा. अन्यदेह विलसति परितापात हा. सज्जनः द्रवति नः नवनीतम. हम्म. नो नवनीतम. हा. सज्जनांचे हृदय नवनीतासारखे म्हणजे लोण्यासारखे. हा. बरोबर? नवनीत हा. म्हणजे लोणी ना? लोणी. हम्म. हा. हा. यद वदंती कवयः तद अलीकम. हम्म. यत वदंती म्हणजे असं म्हणतात, कवया म्हणजे कवी. तद हा. अलीकम म्हणजे कळलं नाही मला. अलीकम हा. म्हणजे काय? हम्म. सांगतो. हा, पुढे वाचा. हा. अन्यदेह विलसती परितापात सज्जनः द्रवती नो नवनीतम. म्हणजे सज्जनांचं हृदय हे द्रवतं, लोण्यासारखं पाघळतं. आणि हम्म. अन्य देह विलसती परितापात, दुसऱ्याला त्रास दिल्याने अन्य लोकांना आनंद होतो. परितापात म्हणजे दुसऱ्याला त्रास दिल्याने, विलसती म्हणजे आनंद होतो, अन्य देह म्हणजे इतर लोकांना, म्हणजे जे सज्जनांव्यतिरिक्त जे लोक आहेत त्यांना मात्र दुसऱ्यांना त्रास दिल्याने आनंद होतो. पण सज्जनांचं हृदय म्हणजे हृदय कळवळतं, ते लोण्यासारखं पाझरतं. हा. नाही, बरोबर आहे का? थोडस, नाही, थोडं चुकलेलं आहे. म्हणजे हा, चुकलेलं आहे सांगा. म्हणजे, हा, तर कसं माहिती आहे का, की याला ना व्यतिरेक अलंकार म्हणतात. व्यतिरेक अलंकार म्हणजे काय? उपमा म्हणजे माहिती आहे, उपमा म्हणजे एकासारखा दुसरा तो उपमा. हा. नंतर तसाच व्यतिरेक म्हणजे काय? तुलना केली जाते, पण तुलनेमध्ये दुसऱ्याला खाली दाखवलं जातं, की हा तर दुसऱ्यापेक्षाही चांगला. उपमेमध्ये काय होतं, की हा, त्याचा रंग मेघासारखा सावळा आहे, असं म्हणजे, नाही का? मग तिथे उपमान आणि उपमेय अशा दोन गोष्टी असतात. पण इथे इथं काय असतं, की उत्प्रेक्षामध्ये म्हणजे काय, की तो म्हणजे सारखा म्हणत नाही, तो हाच आहे असं म्हणतात. हा. तो सिंह आहे, हा झाला उत्प्रेक्ष अलंकार. तो सिंहासारखा शूर आहे, हा झाला उपमा अलंकार. आणि
आता पण हे झाले उपमा आणि उत्प्रेक्षा. आता हा व्यतिरेक अलंकार कसा आहे, त्याचा आता अर्थ सांगतो मी, मग तुम्हाला कळेल की हा व्यतिरेक कसा होतो तो. तर असं पहिल्या वाक्यात असं म्हटलेलं आहे त्यांनी की सज्ज असं यद वदंती कवयः कवयस तत् कवयः तत् अलीक, म्हणजे कवी असं म्हणतात कवयः वदंती, कवया वदंती म्हणजे कवी असे म्हणतात, कवया वदंती यत्, कवी असं म्हणतात की सज्जनाचे हृदय लोणी असते किंवा लोण्यासारखं असतं असं. पण ते खोटं आहे. अलिकम म्हणजे खोट. समजलं? तर म्हणजे मग काय, तर ते सांगतायत पुढच्या वाक्यात की अन्य देह विलसत परितापात, म्हणजे दुसऱ्याचं देहामध्ये दुसऱ्याच्या देहाला जो त्रासापासून, परितापात म्हणजे त्रासापासून, ह सज्जन हा द्रवती, सज्जन लोकांचं मन द्रवतं किंवा सज्जनांच्या अंतःकरणाला पाझर फुटतो दुसऱ्यांना त्रास होत असलेला बघून. पण नो नवनीत लोणी पाघळतं का त्यांनी? नाही. समजलं? त्यामुळे त्यांचं जे हृदय आहे ते लोण्याहूनही मऊ आहे, असं असं कवीला म्हणायचं, म्हणजे त्या सुभाषितकाराला म्हणायचंय की कवी लोक म्हणतात की सज्जनांचं हृदय लोण्यासारखं मऊ असतं, पण ते सुद्धा चुकीचंच आहे. कारण इतरांची दुःख बघून सज्जनांचं हृदय किंवा अंतःकरण पाझरतं, त्याला पाझर फुटतो. पण लोणी तसंच्या तसंच राहतं. लोण्याला काही लोणी दुसऱ्याची दुःख बघून लोणी पाघळत नाही असं. समजलं? तर याला व्यतिरेक म्हणतात. म्हणजे ज्याच्याशी तुलना केली जाते त्याला खाली खाली दाखवलं जातं इथं. तर इथं लोण्याला सुद्धा खाली दाखवलंय. सज्जनांची हृदय आणि लोणी यांची तुलना केली आहे, पण त्या तुलनेमध्ये त्या लोण्याला सुद्धा खाली दाखवलंय असं. खूप समजलं? छान हं. हम्म. तर याला व्यतिरेक अलंकार असं म्हणतात, की ज्याच्याशी तुलना करायची त्याला खाली दाखवायचं असं. ठीक आहे. पुढचा श्लोक वाचा कोणी, 14वा. सुखदाताई आल्या आहेत ना, त्यांना वाचू दे 14वा श्लोक. हो सर. विदेशेषु धनं विद्या व्यसनेषु धनं मतिः परलोके धनं धर्मः शीलं सर्वत्र वै धनम्. हम्म. विदेशेषु म्हणजे परदेशातले का इथे? बरोबर बरोबर. परदेशांना विद्या हेच धन आहे असं म्हणायचंय. परदेशामध्ये, धनम हा सप्तमी आहे. परदेशामध्ये, सप्तमी. बरोबर. हो. हम्म. विदेशेषु धनम विद्या म्हणजे हा. विदेशामध्ये विद्या हेच धन आहे. हम्म. व्यसनेषु म्हणजे व्यसनांच्या मध्ये धनम मतीही. इथे काय करायचं? मतीही म्हणजे काय म्हणायचं? मती म्हणजे बुद्धी. बुद्धी. हा. हम्म. अं, बुद्धी हेच धन आहे व्यसनांमध्ये, असं असं हा. आहे का ते? हो, परलोके वाचा. धनम धर्म. हा. हा. परलोकामध्ये धर्म हाच धन आहे. हा. शीलम सर्वत्र वैधनम. हा. हा. शीलम म्हणजे शील हेच सर्वत्र धन आहे. नाही, तर थोडं जर आता विचार करा काय असेल याचा अर्थ. म्हणजे असं चार चार पाद आहे त्याची. तर हो. याचं हा, तर आता इथं एकच सांगतो. आलं का लक्षात? साधारण अर्थ लक्षात आला हो हो सर. काय? म्हणजे ह्याच्यामध्ये शेवटच्या ह्याच्यामध्ये ना हम्म. मला हे पहिलं तेवढं समजलं, पण परलोके धनम धर्म म्हणजे परलोकामध्ये धर्म हा धन आहे हम्म. असं आहे का? आणि आणि पुढचं बरोबर आहे. आणि आणि पुढचं शीलम सर्वत्र वैधनम.
हम्म. म्हणजे सर्वत्र शील म्हणजे आपलं चारित्र्य. चारित्र्य, हा चारित्र्य हेच सगळीकडे धन आहे असं म्हणायचंय का? बरोबर. आता याचा थोडासा एक अर्थ, विदेशेषु धनम विद्या, म्हणजे आपण जेव्हा आता इथं विदेश म्हणजे अगदी लिटरली फॉरेन कंट्री नव्हे, तर आपलं घर सोडून आपण बाहेर कुठेही जातो, हा, हम्म. तर तिथं आपलं धन काय असतं, म्हणजे आपलं कॅपिटल काय विद्या. असतं असं म्हणता येईल. तर आपली बरोबर. विद्या किंवा आपलं ज्ञान, नाही का, विद्या म्हणजे ज्ञान. आपलं स्किल, कौशल्य, कौशल्य, बरोबर. ज्ञान वगैरे वगैरे. तर आपलं हम्म. ते सगळं आपलं धन आहे. त्याच्या भरोश्यावर आपण परदेशामध्ये किंवा घराबाहेर आपण त्यांनीच आपण मान किंवा सगळं कमवू शकतो, नाही का. ते जर बरोबर. नसेल, आपल्याकडे जर स्किल हम्म. नसेल, काही विद्या नसेल, स्किल नसेल, तर आपल्याला कोणी विचारणार नाही. घरात विचारतात, नाही का, घरी काही बरोबर. नसलं तरी चालेल, पण घराबाहेर एकदा तुम्ही बरोबर. बाहेर पडलात, हा, म्हणजे म्हणून विदेश या अर्थाने पकडायचा, की एकदा घराच्या बाहेर पडल्यावर तुमचं विद्या हेच तुमचं धन आहे. कारण विद्येद्वाराच बरोबर. तुम्ही, विद्या किंवा कौशल्य यांनीच तुम्ही काही हम्म. प्राप्त करू शकता, तुम्हाला मानमरातब मिळतो. हम्म. नंतर दुसरं, व्यसनेषु धनंमती. आता व्यसन या शब्दाचा दुसरा अर्थ संकट किंवा आपत्ती हा पण आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही हम्म. संकटात असतो आपण, तेव्हा पैसा कामाला येतो का? फक्त नाही, बहुतेक वेळा. नाही. हा, मग तिथे काय कामाला येतं संकटामध्ये किंवा आपत्तीमध्ये? तुमचं बुद्धी. बुद्धी. हा, नाही का. पण असं बरोबर. संकट तर सगळ्यांवरतीच येतात, श्रीमंत लोकांवरती पण संकट येतात, पण मग त्यातनं जो हुशार माणूस असतो, डोकं लावणारा असतो, चालवणारा, तो त्या संकटातून किंवा आपत्तीमधून बाहेर पडू शकतो. म्हणून बुद्धी हेच तिथं धन आहे. हा, परलोके धनम धर्म. आता परलोके धनम धर्म म्हणजे आपल्या सनातन धर्मात जसं सांगितलंय, की तुम्ही जर आत्ता धर्माने वागाल, नाही का, धर्म म्हणजे योग्य प्रकारे धार्मिकतेने, तर तुम्हाला परलोकात म्हणजे मेल्यावर सुद्धा तुम्हाला तो जो धार्मिक वागणूक जी आहे, त्यानेच तुम्हाला परलोकात सुख मिळेल. इथे जर तुम्ही चुकीचं बरोबर. वागलात, वाईट वागलात, अधर्माने वागलात, तर तुम्हाला परलोकी नरक यातना भोगावे लागते, नाही का. तर त्या अर्थाने बरोबर. परलोके धनम धर्म हा. आणि शीलम सर्वत्र वै धनम. आणि शील किंवा चारित्र्य हे मात्र सगळीकडेच धन आहे. तुम्ही बाहेर पडा, बाहेर परदेशात जा, दुसऱ्या प्रदेशात जा, तिथे तुमचं चारित्र्य नसेल, तुम्हाला मान मिळेलच. व्यसनेषु म्हणजे संकटात सुद्धा तुमचं जर चारित्र्य तेच तुम्हाला तरून देईल. म्हणजे तुम्ही चुकीचं नाहीतर काय होतं, बहुतेक वेळा संकट आली की मनुष्यांना वेडं वाकडं वागतात लोक, मग त्यांनी अजून गर्तेत जातात, नाही का. तर पण तुम्ही जर हम्म. सटशील राहिलात, तर तुम्ही संकटातनं अजून तरी खाली जाणार नाही, तुम्ही बाहेरच याल कधी ना कधी. परलोके धनम बरोबर. धर्म. आता चारित्र्य जर तुमचं शिलानी किंवा चारित्र्याने वागलात, तर चारित्र्य हाच धर्म आहे, नाही का. आचारक परमो धर्म आपण असं म्हटलं तसं. तर पूर्वी, हो. तर तसं चारित्र्य किंवा शील हा धर्माचाच भाग आहे. त्यामुळे ते परलोकात सुद्धा त्यांनी तुम्हाला सुख मिळेल, त्याच्या पुण्य कमवल्याने. आणि अशा रीतीने शील हाच सगळीकडे, हे मुख्य धन सगळीकडे आहे. तर वय म्हणजे काय? वै म्हणजे वय. सगळीकडेच हो. असं, सर्वत्रच असं. हीच्या ऐवजी वही वापरतात कधी कधी. हा, सगळीकडेच कशाच्या धर्म आहे ऐवजी असं. वापरतात? काय, जरा ही म्हणतो कशाच्या ना ऐवजी? आपण, ही ही, च हा, च हा, हा. ही, हम्म, हम्म, सगळीकडेच. सर्वत्र शील हे सगळीकडेच धन आहे असं. धन. हा. हम्म, हम्म. जसं आता परलोकामध्ये बुद्धीला परलोकात काही किंमत नाही, नाही का. किंवा हम्म, नुसती विद्या असेल तरी परलोकात त्याचा काही उपयोग नाही, नाही का. पण हम्म, किंवा तुम्ही धर्माने वागलात तरी विदेशात त्या धर्माचा काही त्याला मान मिळेल असं नाही, किंवा असं त्या दृष्टीने. ठीक आहे, हम्म. 15वा वाचा. कोण Shall वाचेल? I read? Shall I हा, read? येस. हा, येस. Mahajanasya, Mahajanasya, no, it should say स्य Nasyam, I स्य don't know हा, why it is. स्य हा. Mahajanasya samsargaha kasya हम्म. na unnatikarakaha हम्म.
पद्मपत्र स्थितं वारी धत्ते हा मुक्ता फलश्रियम. Padmapatra means lotus leaf, no? The water on the Padmapatra, lotus. Muktapalam means it's like pearl. It gets the shreyas of pearl. That is what I thought is the second line. Mahajanasya samsarga, the company of great people. Kasya, whose kasya means whose, na unnati karaka. Na unnati means betterment. Karakaha, factor, reason. बराबर. Yes. Karaka means reason. No, Karaka means does. It does unnati or it does betterment. It does. It brings betterment. The company of good people, of great people, brings whose benefit. Just like no, this is not upama. Padmapatrasam, like the water on the lotus leaf is considered like gets the okay. I'll complete. I think you have understood, but I'll explain it in a different language. Okay. गंमत आहे या श्लोकामध्ये आपल्या वर्गातल्या दोघी जणींची नावं आली आहेत, एक महाजन आणि उन्नती. असं. तर हा म्हणजे महाजन म्हणजे मोठ्या लोकांचा संपर्क किंवा संगती हा ही कोणाला कस्य म्हणजे कोणाला उन्नतीकारक होत नाही. न कस्य न उन्नतीकारक म्हणजे कोणाला उन्नतीकारक होत नाही. हा आता याचं उदाहरण उपमा कशी दिली आहे बघा, की पद्मपत्र स्थितंवारी. पद्मपत्र म्हणजे आता कमळाच्या पानावरती असलेला एक पाण्याचा थेंब, वारी म्हणजे पाणी. तो सुद्धा मुक्ता फलश्रियम, तो सुद्धा मोत्यासारखा दिसतो किंवा मोत्यासारखा त्याचा तो सुद्धा मोती बनतो. धत्ते म्हणजे काय? धत्ते म्हणजे धारण करतो, म्हणजे म्हणजे धारण केल्या जातो असं. म्हणजे जो एखादा पाण्याचा थेंब सुद्धा, पाण्याचा थेंब म्हणजे किती त्याला काहीच अर्थ नाही, म्हणून एखादा पाण्याचा थेंब सुद्धा तो जेव्हा कमळाच्या पानाच्या आश्रयाला येतो तेव्हा तो मोती बनतो असं. श्रियम म्हणजे आश्रयाला येतो असं. समजलं? तर इथं म्हणजे कमळाचं पान, कमळ म्हणजे आपल्या इकडे कमळाच्या वृक्षाला किंवा त्या कमळाच्या झाडाला किंवा पानांना फुलांना श्रेष्ठ मानतात नाही का. तर जेव्हा पाण्याचा थेंब सुद्धा जेव्हा कमळाच्या पानाच्या दूध सुद्धा आश्रयाला येतो तेव्हा त्याचा मोती बनतो असं याला म्हणायचं. ठीक आहे, आपण एक पुढचं सुभाषित पटकन घेऊया म्हणजे आजचं पूर्ण होईल आपलं. कीटोपि सुमनः संगाद आरोहति सतां शिरः अस्मापि याति देवत्वं महद्भिः सुप्रतिष्ठितः. हे मीच सांगतो. कीटोपि, कीटः अपि म्हणजे कीटक म्हणजे कृमी. कृमी सुद्धा, कीटः अपि म्हणजे कृमी सुद्धा सुमनः संगात, सुमना म्हणजे फुल. सुमनः संगात म्हणजे फुलाबरोबर राहिल्याने एखादं कृमी किंवा एखादी अळीबिळी असते ना, तसं आरोहते सताम श्रेय, ती सज्जनांच्या डोक्यावर आरोहण करते. म्हणजे डोक्यावरती असे फुलं वगैरे लावतात ना लोक, गजरे लावतात किंवा माळा घालतात तसं. अस्मापि याति देवत्व महद्भिः सुप्रतिष्ठित. म्हणजे अश्म म्हणजे दगड, दगड सुद्धा, दगडाला सुद्धा देवत्व येतं. कसं? जेव्हा महद्भिः मोठ्या लोकांकडून जेव्हा ज्याची प्रतिष्ठा होते, स्थापना होते, तेव्हा दगड सुद्धा देवत्वाला जातो किंवा दगडाला सुद्धा देवत्व येतं. असं सत्संगतीचाच महिमा आहे हा, की फुलाच्या संगतीने एखादा कृमी किंवा अळी सुद्धा लोकांच्या डोक्यावर जाते, बसते. आणि दगड सुद्धा एखादा जेव्हा मोठ्या लोकांकडून स्थापित केला जातो मंदिरात वगैरे,
तेव्हा तर दगड सुद्धा देव बनतो असं. तसे म्हणजे सत्संगतीचा महिमा. हा, असं आहे. तर आधीच्या उद्या सुभाषितातच आहे. कोणता पाठ वाचतायत आम्ही? अ, उद्या उद्या आपण उद्या उद्या लोकोक्ती घेऊया. आणि गंगा पाठातल्या ज्या काही डिफिकल्टीज असतील त्या तुम्ही ग्रुपवर टाका. मग त्या जशा आज तुझ्या सॉल्व्ह केल्या तसं त्या बाकीच्या पण